संत महात्मे करत असतात. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकार. जगाचं कल्याण करणं हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरा एक जन जड जीवन जड. मला सांगा, ज्ञानोबा आहे तुकोबा असतील, आपल्याला जे संत माहित असतील ते संत, त्या संतांचा जर विचार केला, त्या काळच्या लोकांनी त्यांना त्रासच दिला. ज्ञानोबांचे जीवन चरित्र मला वाटतं आपण जरी शहरात जरी असलो तरी आपल्याला माहिती आहे, ज्ञानोबांना पीठ सुद्धा मिळू दिलं नाही त्या काळच्या माणसाने. तुकोबांना काट्याच्या काठीने मारावं. मला सांगा, ज्ञानोबा असतील तुकोबा असतील यांना मारला असेल, यांना सुखाने घासही खाऊ दिला नसेल, तरी ज्ञानोबा तुकोबांनी आपला उद्धार व्हावा, जगाचं कल्याण व्हावं हीच तळमळ त्यांच्या अंतःकरणात होती. संत महात्म्याचं जीवन आपलं तसंच असतं. संत महात्म्याला जगाचा कळवळा येत असतो, जगाच्या हितासाठी संत महात्मे जीवन जगत असतात. संत महात्म्याचं अजून काय कार्य असेल? दीनरजनी हाची धरता भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. त्याच नामचिंतन. दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिवस असो रात्र असो केवळ भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं, एवढाच उद्योग, एवढाच हेतू संत महात्म्यांचा असतो. आणि एक दिवस जगातलं कार्य झालं की संत महात्मे उभ्या पावली निघून जातात. भले एक वय वर्ष 22 असो, भले वय वर्ष 41 असो, भले वय वर्ष 75 71 असो, त्या दिवशी संत महात्मे उभ्या पावली निघून जातात. संत महात्मे येतात, जीव येतो. त्याच पद्धतीने भगवान परमात्म्याला मात्र आणावं लागत असतो. तो येत नसतो, त्याच्याकडे जावं लागतं, त्याला पृथ्वी तलावर काय काय घडतं हे सांगावं लागतं. शेषशाही भगवान परमात्म्याला जाग करावं लागतं. उठा देवा, खाली मृत्यू लोकांमध्ये अधर्म फार वाढला, दुष्ट लोक फार मारले, त्यांचा निपात करण्याकरता, त्यांचा बंदोबस्त करण्याकरता तुम्हाला यावं लागेल. सगळेच देव लोक, सगळेच मंडळी पृथ्वी तलावरचे असतील, स्वर्गातील असतील, भगवान परमात्म्याकडे जातात, त्याची प्रार्थना करतात. आपण रोज प्रार्थना म्हणतो ना, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापकारिणा आनंद घना अविनाशा सकळ देवा अधिदेवा कृपाळुवा शिवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. देवाची प्रार्थना, अशी प्रार्थना तिथे जाऊन करावं लागते. शेषशाही भगवान परमात्म्याला त्याला एकदा जागा करावं लागतं. एकदा की तो भगवान परमात्मा उठला, तो आपल्या समस्या ऐकून घेतो, आपल्या समस्या आपल्या अडचणी ऐकल्यानंतर तो भगवान परमात्मा या भूमीवर अवतरला येतो. भले तो देवकी मातेच्या पोटी येत असेल, भले तो सती अनुसया मातेच्या पोटी येत असेल, भले तो कौसल्या कैकेयी मातेच्या पोटी येत असेल, तो भगवान परमात्मा येतो, निश्चित येतो. आणि भगवान परमात्मा आल्यानंतर त्याचे काही मुख्य कार्य आहे. भगवान परमात्मा 3 कार्य करता येतो. एक म्हणजे परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. इथे म्हणजे सांगितलं देवाने, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. ज्या वेळेस साधूचं संरक्षण करण्याची वेळ येते त्यावेळेस भगवान परमात्मा अवतरायला येतो. ज्या वेळेस धर्माचा नाश होतो त्याच्या वेळेस भगवान परमात्मा अवतरायला येत असतो.
आणि ज्या ज्या वेळेस कृष्ण जास्त मानलेले असतात त्यांचा निपात करण्याकरता त्यांना मारण्याकरता भगवान परमात्मा अवतरले. कितीतरी प्रसंग आपल्याला माहिती आहे. भगवान रामचंद्र प्रभूचा जरी जन्म अवतार झाला असेल, त्याचं एक प्रागट्य जरी झालं असेल, तरी त्या अवतारामध्ये भगवान परमात्म्याने कितीतरी साधूंचं संरक्षण केलं आणि रावणासारखा त्या विठ्ठल भगवान परमात्म्याने सगळ्या साधूंचं संरक्षण केलं आणि रावण कुंभकर्ण असेल यांचा नायनाट भगवान परमात्म्याने केला. धर्माची संस्थापना त्याही अवतारामध्ये केली. त्याच पद्धतीने कृष्ण अवतारात जर विचार केला तर पांडवातील उद्धव जे असतील यांचं संरक्षण भगवान परमात्म्याने केलं. कंस चाणूराचा वध केला, अधर्मी लोकांचा वध केला, त्यांना मारून टाकलं आणि धर्माची संस्थापना भगवान परमात्म्याने केली. त्याच पद्धतीने भगवान परमात्मा आजही दत्त जयंतीच्या दिवशी आजही भगवान परमात्मा आपल्यामध्ये अवतीर्ण होतो. आणि आजही भगवान परमात्मा काय कार्य करत असेल, काय कार्य भगवान परमात्मा करतो, त्यासाठी भगवान परमात्मा आज आलेला आहे. जगाचा तारण्याकरता भगवान परमात्मा अवताराला येतो. तो कुणाच्या उदरात अवतार होत नाही म्हणजे आपल्याचा प्रयत्न. आपल्या प्रारब्धाने आपल्या कर्माने आपल्याला जर सगळ्या गोष्टी जर दिल्या, मला बरं का अनिल महाराज, मला एक सांगायचं, ही सृष्टी निर्माण कोणी केली? देवाने निर्माण केली. जिने हे विश्व निर्मिले वर्षी देवा संस्था केले, 21 स्वर्गाचे धरले सत्ता मात्रे आपुल्या. जर भगवान परमात्म्याने सृष्टीची निर्माण केली असेल, भगवान परमात्म्याने 14 भवन निर्माण केले असेल, वेदही भगवान परमात्म्याने निर्माण केला, सूर्यही भगवान परमात्म्याने निर्माण केला, त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा देवानेच निर्माण केलं. मला सांगा, आपल्याला जर देवाने निर्माण केलं तर आपला उद्धार करण्याकरता परत भगवान परमात्म्याने अवतार घ्यायची गरज काय? एका अवतारामध्ये एक कार्य सहज होऊ शकतं, कारण तो कर्तृत्वाकडून आणण्यात आला. तो सर्वशक्तिमान भगवान परमात्मा आहे. त्याच्या मनात आलं तर काही होऊ शकतं. झाडाचे पानं सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय आलं नाही, वेद सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय बोलत नाही, सूर्य सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय उगत नाही. एवढी अन्यथा कर्तृत्व शक्ती ज्याच्याकडे आहे, त्या भगवान परमात्म्याला आपल्याला तारण्याकरता दुसरा अवतार घेण्याची गरज नाही. एक उदाहरण म्हणून सांगू आपण ज्या मुलाला जन्म देतो, आपला पोटचा मुलगा बरं, आपल्या पोटच्या मुलाला आपण जन्म देतो. जन्म दिल्यानंतर त्याला सोडून देतो का? आपल्याकडचं आमच्याकडे तर मराठवाड्यात नाही सोडून देत. मुंबईचं काय सांगते, इथं काही होऊ शकतं. इथलं तुम्ही लोक नाही सोडतो, इथलं सांगतो. इथलं तुम्ही तर आपल्या गावाकडचे म्हणून कीर्तनाला आलेत ना. इथल्या लोक कुठं वेळ कंजेस्टेड प्रॉब्लेम सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये कसं तरी मुंबईमध्ये ऍडजस्ट करावं लागतं. खूप अवघड आहे. मला वाटतं भारतामध्ये एकमेव मुंबई अशी सिटी असेल की इथे इतक्या बारीक बारीक गोळ्या असतील, गल्ल्या असतील, खूपच ऍडजस्टमेंट करावं लागतं. ते उदाहरण सांगू जर आठवतं म्हणून, आमचा एक मित्र राहतो तिकडं दादरच्या तिकडे. कधी मी त्याच्याकडे चालले पण त्या दिवशी गेलो त्याच्याकडे, तो म्हटलं ये गेलो. आणि विशेष म्हणजे मुक्कामाला गेलो. तर काय लक्ष द्या, विशेष म्हणजे मला सांगायचं मुंबईमध्ये किती अडचण आहे. कसं तरी ऍडजस्ट करून कसं तरी जीवन आपल्याला मुंबईमध्ये जगावं लागतं. एक 10 बाय 10ची खोली, आपण सगळेजण पाहतो, सगळेजण तिथे ऍडजस्ट करतात. त्या मित्राकडे मी गेलो. त्या मित्राकडे गेल्यानंतर त्याने आग्रह केला, तू आज मुक्कामाला थांबलाच पाहिजे. अरे म्हटलं बाबा, तुझी झोपण्याची पंचायत आहे. इकडून गॅस असेल, इकडून किचन असेल, इकडे कॉट असतो, थोडीशी चाल बसण्यापूर्वी थोडीशी जागा असते, तुझीच खूप अडचण आहे. मला कशाला आग्रह करतो? तू म्हटलं तू कधीच मुंबईला येत नाही, आज आला तू थांबलाच पाहिजे. आता त्याचे ते 2-3 मुलं, बायको, तू, मी, आम्ही ऍडजस्ट होणं शक्यच नव्हतं त्या खोलीमध्ये. त्याने बळजबरी करून आग्रह करून मला तिथे घेऊन घेतलं. मीही तिथे थांबलो, कसं तरी थांबलो. आमचं रात्रीचं जेवण झाल्यानंतर त्याला म्हटलं, अरे झोपायचं कसं? आता जागाच नाही ना. एक वाटे चालण्यापूर्वी थोडी जागा आहे, किचन रूम आहे, झोपायचं कसं? तो म्हणला, तू टेन्शन घेऊ नको, तू काळजी करू नको, मी बरोबर डोकं लावतो. अरे म्हणलं, तुझे 2-3 मुलं आहेत, बायको आहे, तू आहे, मी आहे, आपण झोपणार कसे? तू काळजीच करू नको, मी बरोबर ऍडजस्ट करतो. मग त्याने काय केलं, पहिला मुलगा घेतला, छोटा मुलगा, त्या पलंगावर झोपवला. 10-15 मिनिटात मुलगा झोपी गेला, झोपी जातो. 10-15 मिनिटानंतर मुलगा झोपी गेल्यानंतर त्याच्या बायकोने त्याने ते पलंगावर असणारं ते बेडशीट बायकोने एकीकडून धरलं, नवऱ्याने एकीकडून धरलं, हळूच उचललं त्या मुलाला बेडशीटामध्ये, हळूच पलंगाखाली सोडून दिलं. त्याच्यानंतर परत दुसरा मुलगा घेतला, त्यालाही 10-15 मिनिटात त्या पलंगावर झोपी लावलं. परत 10-15 मिनिटांनी तोही झोपला. बायकोने एकीकडून धरलं, नवऱ्याने एकीकडून धरलं, हळूच मुलगा उचलला, कॉट खाली सरकून दिला. तिसराही मुलगा 15 मिनिटांनी तसाच झोपवला. त्यालाही एकीकडून तिने चादर बेडशीट वगैरे धरलं, एकीकडून विठाल विठाल
तिसराही मुलगा तिने तसाच झोपला. तो मुलगाही झोपला. 15 मिनिटात त्या दोघांनी दोन्ही मिनिटं बेडशीट धरलं. असू द्या असू द्या झोपल्या काय येऊ तर द्या. तिसरा मुलगाही झोपला. बायकोने इकडून धरलं, नवऱ्याने इकडून धरलं आणि ते मुलगा पलंग खाली सरकवून दिला. मला म्हणे आता झोप. आता पूर्णच्या पूर्ण पॉट रिकामा झाला. आता झोप. अरे म्हटलं मी झोपतो, तुम्ही नवरा बायको दोघे जण कसे झोपणार? तू टेन्शन घेऊ, तू फक्त झोप. आता मी कसा विचार करू? मी न टेन्शन घेता मी त्या पलंगावर झोपतो आणि सकाळी उठून मी बघितलं तर मी पॉट खालीच होतो. मला मोठा कुणी असो, कुणालाही मुलगा झाला, आपला मुलगा आपण कोणी बिलवान सोडून देत नाही. त्याचं पालन पोषण, त्याचं भरण पोषण करण्याची आपली जबाबदारी असते. आपण ती पार पाडतोच.